गरोदर सुनेला मुद्दाम उपाशी ठेवणारी सासू, तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळालाही धोका निर्माण करणारी निर्दयी आई. पण तिला माहीत नव्हतं, एक दिवस तिचंच गुपित असं उघडं होईल की संपूर्ण घर हादरेल. ही गोष्ट आहे सोनालीची, जी शांत होती, सहनशील होती. पण वेळ आली तेव्हा तिने असं पाऊल उचललं की सगळेच थक्क झाले. पुण्याजवळच्या एका छोट्या गावात सोनाली राहत होती. ती खूप साधी, शांत आणि संस्कारी मुलगी होती. घरची परिस्थिती मध्यम होती, पण मन खूप मोठं होतं. आईवडिलांनी तिला नेहमी शिकवलं होतं, सासरी गेल्यावर सगळ्यांना आपलं मानायचं, घर सांभाळायचं. सोनालीचं लग्न ठरलं रोहितसोबत. रोहित शहरात नोकरी करणारा, दिसायला चांगला आणि स्वभावाने शांत मुलगा होता. पण एक गोष्ट होती, तो त्याच्या आईवर खूप अवलंबून होता. लग्नानंतर सोनाली पहिल्यांदा सासरी आली. घर मोठं होतं, पण त्या घरात एक सावली होती, शांताबाई. सासू शांताबाई. त्यांचा चेहरा हसरा, पण डोळ्यामध्ये काहीतरी वेगळंच दिसत होतं. "या सोनाली, आमच्या घरात स्वागत आहे," त्यांनी गोड हसत म्हटलं. सोनालीला वाटलं, किती चांगल्या आहेत माझ्या सासूबाई. गोड बोलणं, पण आतून वेगळं. पहिले काही दिवस सगळं छान होतं, पण हळूहळू शांताबाईचा खरा स्वभाव समोर येऊ लागला. "असं नाही करत, तुला काहीच येत नाही का? आमच्या घरात अशी सून नको होती." सुरुवातीला छोट्या छोट्या गोष्टींवर टोमणे, मग हळूहळू आवाज वाढू लागला. सोनालीने एकदा रोहितला सांगितलं, "रोहित, आई मला खूप ओरडतात." रोहित लगेच म्हणाला, "तूच काहीतरी चुकीचं करत असशील. आई असं काही करणार नाही." त्या दिवसानंतर सोनाली शांत झाली. तिने ठरवलं, "मी सगळं सहन करेन, पण घरात भांडण नको." आता शांताबाईचा त्रास वाढायला लागला. त्या सोनालीला सकाळपासून रात्रीपर्यंत कामाला लावत, स्वतः आराम करत, पण सोनालीला एक मिनिटही बसू देत नव्हत्या. "आधी सगळं काम कर, मग जेवायला बस." पण जेवायला वेळ येईपर्यंत अन्न उरतच नसे. एक दिवस सोनाली दिवसभर काम करून खूप थकली होती. तिला खूप भूक लागली होती. ती हळूच किचनमध्ये गेली, पण शांताबाई ओरडल्या, "कोणी सांगितलं तुला खायला? आधी काम पूर्ण कर." सोनाली परत आली, डोळ्यात पाणी, पण आवाज नाही. रात्री सोनाली एकटी बसून रडत होती. तिला तिचं माहेर आठवत होतं. आईची आठवण येत होती, पण तिने फोन केला नाही, कारण ती तिच्या आईवडिलांना त्रास द्यायचा नव्हता. एक दिवस सोनाली चुकून एक भांडे खाली पडलं. धाडकन आवाज झाला. शांताबाई धावत आल्या. "तुला काही कळत नाही का? किती नुकसान केलंस?" आणि त्यांनी सोनालीला जोरात ढकललं. सोनाली खाली पडली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाज नाही. काही दिवसांनी सोनालीला कळतं, ती गरोदर आहे. ती खूप आनंदी होते. आता सगळं बदलणार. सासूबाई खुश होतील, रोहित खुश होईल. ती धावत जाऊन शांताबाईंना सांगते, "आई, मी आई होणार आहे." पण शांताबाईचा चेहरा बदलतो. "काय? आत्ताच? अजून वेळ नव्हता का?" सोनाली थक्क होते. तिला वाटलं होतं की सगळे खुश होतील, पण इथे तर उलटच झालं. त्या दिवसापासून सोनालीवरचा त्रास अजून वाढतो. "आता काम जास्त कर, नाहीतर बाळ कसं वाढणार? आमच्या काळात आम्ही सगळं करत होतो." पण हे सगळं तिच्या तब्येतीसाठी धोकादायक होतं. एक रात्री शांताबाई एकट्या बसून विचार करत होत्या. "ही सून जर इथून गेली तर? माझ्या मुलाचं दुसरं लग्न करून मला श्रीमंत सून मिळेल." त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित होतं. त्यांनी काहीतरी मोठं ठरवलं होतं, पण शांताबाईंना माहीत नव्हतं. त्यांची ही योजना लवकरच उलटी पडणार होती आणि एक असं सत्य बाहेर येणार होतं, ज्यामुळे सगळं घर उद्ध्वस्त होणार होतं. सोनाली एक निरागस सून, जिला तिच्या सासूने सतत त्रास दिला, आणि आता ती गरोदर आहे. पण सासू शांताबाई, तिच्या मनात काहीतरी भयंकर प्लॅन सुरू होता. रात्री शांताबाई झोपल्या नव्हत्या. त्या सतत विचार करत होत्या, ही सून इथून कशी जाईल? जर हीच राहिली तर मला कधीच माझ्या मनासारखं मिळणार नाही. त्यांच्या डोक्यात एक भयंकर योजना तयार होत होती. दुसऱ्या दिवसापासून शांताबाईंनी हळूहळू आपली चाल सुरू केली.
त्या सोनालीला वेळेवर जेवू देत नव्हत्या. औषधं देणं बंद केलं आणि जास्त कामं लावायला लागल्या. गरोदर आहेस म्हणून काही विशेष नाही. काम कर. सोनाली कमकुवत होत चालली होती. एक दिवस सोनालीला खूप चक्कर आली. ती भांडी घासत होती आणि अचानक तिचं डोकं फिरलं. आई, मला बरं वाटत नाही. ती हळू आवाजात म्हणाली. शांताबाई ओरडल्या. नाटक करू नकोस. काम टाळायचं असेल तर सरळ सांग. सोनाली पुन्हा कामाला लागली. पण तिच्या पोटात दुखत होतं. डोळ्यांसमोर अंधार येत होता. अचानक सोनाली खाली कोसळली. धाडकन आवाज झाला. ती बेशुद्ध पडली होती. रोहित घरी आला तेव्हा हे सगळं पाहून तो घाबरला. तो लगेच सोनालीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टरांनी तपासणी केली आणि गंभीर आवाजात सांगितलं, तिची तब्येत खूप खराब आहे. तिला योग्य आहार आणि आराम मिळाला नाही तर बाळाला धोका आहे. रोहित हादरला. हे कसं शक्य आहे? मी तर सगळं व्यवस्थित चाललंय असं समजत होतो. त्याने आईकडं पाहिलं. शांताबाई शांत उभ्या होत्या. जणू काहीच झालं नाही. घरात काम करणारी बाई लक्ष्मी. ती हळूच रोहित जवळ आली. साहेब, मला काही सांगायचं आहे. रोहित, काय झालं? लक्ष्मी हळू आवाजात. तुमची आई सोनाली ताईला खूप त्रास देतात. तिला नीट जेवू देत नाही. खूप कामाला करायला लावतात. रोहित चिडला. तू काय बोलतेस? माझी आई असं करणार नाही. पण लक्ष्मीने सगळं तपशिलात सांगितलं. रोहितच्या मनात शंका निर्माण झाली. रोहितने ठरवलं, मी स्वतः पाहणार खरं काय आहे ते. तो दुसऱ्या दिवशी ऑफिसला न जाता घरीच लपून बसला. सकाळी सोनाली हळू काम करत होती. ती अजूनही कमजोर होती. शांताबाई ओरडल्या. लवकर कर. इतकी स्लो का आहेस? सोनाली, आई, मला थोडा आराम हवा आहे. शांताबाई संतापल्या. आराम? आमच्या घरात असं चालत नाही. आणि त्यांनी सोनालीला जोरात ढकललं. सोनाली पुन्हा पडली. हे सगळं रोहितने स्वतः पाहिलं. तो बाहेर आला. आई, घरात शांतता पसरली. रोहित रागात. तुम्ही असं कसं करू शकता? ती गरोदर आहे. शांताबाई लगेच नाटक सुरू केलं. मी काही केलं नाही. तीच पडली. रोहित, मी सगळं पाहिलं आहे. आता खोटं बोलू नका. शांताबाई काही क्षण शांत राहिल्या आणि मग त्यांच्या चेहऱ्यावरचं नाटक संपलं. शांताबाई थंड आवाजात म्हणाल्या, हो, मी केलं सगळं. मला ही सून नको आहे. मला माझ्या मुलासाठी श्रीमंत घरची मुलगी हवी आहे. ही गेली तर सगळं सोपं होईल. रोहितच्या पायाखालची जमीन सरकली. आई, तुम्ही इतक्या खाली जाऊ शकता? सोनाली हे सगळं ऐकत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण ती काही बोलू शकत नव्हती. रोहित मोठ्या आवाजात म्हणाला, बस, आता खूप झालं. मी माझ्या बायकोला आणि बाळाला धोक्यात टाकू शकत नाही. रोहितने ठरवलं. आम्ही इथून निघतो. शांताबाई थक्क झाल्या. काय, तू माझ्यासाठी सगळं सोडणार आहेस? रोहित बॅग भरत होता. सोनाली त्याच्याकडे बघत होती. पण तिच्या मनात एक प्रश्न होता. खरंच सगळं संपलं आहे का की अजून काही बाकी आहे? कारण शांताबाई इतक्या सहज हार मानणार नव्हत्या. रोहित आणि सोनाली खरंच नवीन आयुष्य सुरू करतात का? की शांताबाई पुन्हा काहीतरी मोठं करतात? खूपच धक्कादायक असणार आहे. सोनाली एक गरोदर सून, जिला तिच्या सासूने त्रास दिला. रोहितला सत्य कळलं आणि त्याने मोठा निर्णय घेतला, घर सोडण्याचा. पण गोष्ट इथे संपत नाही. रोहित आणि सोनाली घर सोडून एका छोट्या भाड्याच्या घरात राहायला आले. घर लहान होतं, पण तिथे शांतता होती, आदर होता. सोनाली पहिल्यांदाच मनापासून हसत होती. रोहित तिची खूप काळजी घेत होता. तू फक्त आराम कर, बाकी सगळं मी बघतो, तो म्हणाला. काही दिवसांनी सोनालीची तब्येत सुधारायला लागली. ती वेळेवर जेवायला लागली, औषध घेत होती आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिला मानसिक शांतता मिळाली होती. डॉक्टरांनाही सांगितलं, आता काळजी करू नका. आई आणि बाळ दोघंही सुरक्षित आहेत. दरम्यान शांताबाई एकट्या घरात बसल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर राग होता, अहंकार होता. माझा मुलगा मला सोडून गेला त्या मुलीसाठी. त्यांनी ठरवलं, मी इतक्या सहज हार मानणार नाही. शांताबाईंनी रोहितला फोन केला. बेटा, मला माफ कर, मी चूक केली. त्यांचा आवाज गोड होता, पण मनात कपट होतं. रोहित थोडा गोंधळला. सोनालीने शांतपणे विचारलं,
तुला खरंच वाटतं का त्या बदलल्या आहेत? सोनाली आता आधीसारखी नव्हती. ती शांत होती, पण आतून मजबूत होती. आपण सावध राहूया, ती म्हणाली. शांताबाईंनी नवीन प्लॅन तयार केला. त्या अचानक त्यांच्या घरी आल्या, हातात गोड बोलणं आणि डोळ्यात बनावट अश्रू. मला माझ्या नातवाला पाहायचं आहे. रोहित थोडा मऊ झाला. ठीक आहे आई, पण काही चुकीचं होऊ नये. सोनाली शांत होती, पण ती सगळं लक्ष देत होती. एक दिवस सोनाली स्वयंपाकघरात होती. शांताबाई तिच्या मागे आल्या. त्यांनी पाण्यात काहीतरी मिसळलं. हे प्या, त्यांनी सांगितलं. सोनालीला काहीतरी वेगळं वाटलं. तिने ते पाणी प्यायलं नाही. ती शांतपणे म्हणाली, आई, तुम्ही आधी प्या. शांताबाई थोड्या घाबरल्या. अचानक रोहित बाहेर आला आणि त्याच्या हातात फोन होता. बस आई, सगळं रेकॉर्ड झालं आहे. रोहितने सगळं रेकॉर्ड केलं होतं. शांताबाईचं खरं रूप पुन्हा समोर आलं. तुम्ही इतक्या खाली जाऊ शकता. तुम्ही तुमच्या नातवाचंही नुकसान करणार होतात. शांताबाई गप्प झाल्या. त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. त्यांचा अहंकार तुटला होता. रोहितने ठाम आवाजात सांगितलं, आता पुरे झालं. तुम्ही आमच्या आयुष्यात परत येऊ शकत नाही. त्याने पोलिसात तक्रार करण्याचाही इशारा दिला. काही महिन्यांनी सोनालीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. घरात आनंद पसरला. रोहितच्या डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी ते आनंदाचे होते. सोनाली आता आत्मविश्वासाने जगत होती. ती फक्त सून नव्हती, ती एक मजबूत आई बनली होती. रोहित तिच्या सोबत ठाम उभा होता. शांताबाई आता एकट्या होत्या. ना मुलगा ना नातू, फक्त त्यांचेच कर्म त्यांच्यासोबत होते. त्यांना समजलं, जसं कराल तसं भराल. दुसऱ्याला त्रास देणारा कधीच शांत राहत नाही आणि जो सहन करतो तो एक दिवस नक्की जिंकतो. मित्रांनो, जर तुम्ही सोनालीच्या जागी असता तर काय केलं असतं? आणि रोहितने घेतलेला निर्णय योग्य होता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा आणखी स्टोरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.